पुढची बातमी पाहूया। गोकुळ नरहरी झिरवाळांचा शरद पवारांकडून पत्ता कट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दिंडोरीमध्ये पिता पुत्रांमधली लढत टळलेली आहे। नरहरी झिरवाळांविरोधात दिंडोरीतून सुनीता चारोस्कर या पवार गटाच्या उमेदवार असणार आहेत। दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने आहेत, मात्र यात नरहरी झिरवाळांविरोधात त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ उभा राहू शकतो अशी जी शक्यता वर्तवली जात होती ती शक्यता मावळलेली आहे आणि इथं सुनीता चारोस्कर यांना शरद पवार गटानं तिकीट देत गोकुळ झिरवाळांचा पत्ता कट केलेला आणि त्यामुळे पिता पुत्रातली लढत इथली टळलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, यादी जाहीर होण्यापूर्वी किंवा गेल्या काही दिवसांपासून ही शक्यता जोर धरत होती की गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटाकडून लढतील दिंडोरीमध्ये आणि त्यामुळे पिता पुत्रामध्ये सामना होईल, मात्र ही शक्यता मावळली। अर्थातच चारोस्कर यांना उमेदवारी दिलेली आहे। काय नेमकं घडलेलं आहे असं? हेमाली, आपण जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांपासूनच दिंडोरी विधानसभा मतदारसंघ जो आहे तो चर्चेचा विषय ठरत होता आणि याला कारण हे ठरत होतं ते म्हणजे नरहरी झिरवाळ जे खरं तर विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ हा शरद पवार गटाच्या संपर्कात होता। तो फक्त संपर्कातच नव्हता तर जयंत पाटलांची जी यात्रा दिंडोरीमध्ये आलेली होती त्या यात्रेचं स्वागत त्यांनी केलेलं होतं। मोठे मोठे होर्डिंग हे लावलेले होते। यासोबतच मंचावर देखील गोकुळ झिरवाळ हे उपस्थित होते। एवढंच नाही तर ज्या शरद पवार गटाच्या मुलाखती पुण्यामध्ये झालेल्या होत्या त्या मुलाखतीला देखील गोकुळ झिरवाळ हे तिथे होते आणि त्यांची मुलाखत देखील पार पडलेली होती। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी नक्की नरहरी झिरवाळ यांच्या मनात चाललंय तरी काय हा प्रश्न उपस्थित होत होता। मी त्याला माघार घ्यायला लावेल, तो निवडणूक लढवणार नाही असे देखील वक्तव्य जे आहे ते नरहरी झिरवाळ यांनी केलेलं होतं। त्यामुळे आता कुठेतरी आता 2 दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांचं नाव जे आहे ते दिंडोरीतून अजित पवार गटातून घोषित झालं होतं। महायुतीचे ते उमेदवार आहेत आणि असं असताना आता शरद पवार गटाचे उमेदवार नक्की कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता कुठेतरी या चर्चांना पूर्णविराम हा मिळालेला आहे आणि गोकुळ नरहरी झिरवाळ यांचा पत्ता जो आहे तो कट झालेला आहे। सुनीता चारोस्कर आणि नरहरी झिरवाळ यांच्यामध्ये आता थेट लढत खरं तर इथे होणार आहेत। सुनीता चारोस्कर ह्या खरं तर माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या त्या पत्नी आहेत आणि खरं तर नरहरी झिरवाळ यांच्यासमोर आता ही तगडा उमेदवार जो आहे तो शरद पवारांनी दिला आहे असंच म्हणावं लागणार आहे। आपण जर बघितलं तर ज्या गुप्त चर्चा या सुरू होत्या त्यानुसार कुठेतरी शरद पवार गटामध्ये नरहरी झिरवाळ यांनी यावं असे देखील चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या होत्या। मात्र कुठेतरी आता गोकुळ झिरवाळ यांचा पत्ता कट झाल्यामुळे नरहरी झिरवाळ आणि सुनीता चारोस्कर पिता पुत्रामधली लढत टळलेली असली तरी सुद्धा तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे नरहरी झिरवाळांविरोधात। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।